गेल्या शनिवारी आमच्या महालक्ष्मीचा नकली नंबर वापरून एका बेकार चोटानं श्रीरामपूर मध्ये पेट्रोल पंपावर पैशाचा स्कॅम केला आणि आज आपल्याला त्याचा भुर्दंड बसता बसता वाचला. राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा. सकाळ सकाळ आमचं मित्र रत्नदीप शेटे यांनी चालू केलेलं गोकुलम शिशु वाटिकामध्ये गेलतो. ह्याच्यामध्ये ती शाळेसोबतच संस्काराचं बी शिक्षण देते आणि लवकरच मी त्याचा बी व्हिडिओ डिटेल मध्ये टाकेन. तिथनं निघालो गावात, कारण आज होता श्रावणातला सगळ्यात पहिला सोमवार. गावात येऊन आकाशला घेतलं आणि गेलो कोटेश्वर महादेवाच्या पाया पडा. तर मंडळी, हे मंदिर मसवड मधल्या मानगंगेच्या काठावर सिद्धनाथ मंदिराच्या एकदम जवळच आहे बरं का. आणि ह्या श्रावणात मसवड आणि मसवडच्या आसपास असणाऱ्या महादेव मंदिराचं मी तुम्हाला बऱ्यापैकी दर्शन घडवायचा प्रयत्न करणार आहे बघा. तिथनं घरी गेलो तेवढ्या मला श्रीरामपूरच्या पोलीस स्टेशन मधनं फोन आला की पेट्रोल पंपावर पैशाचा स्कॅम झालाय आणि सीसीटीव्हीत तुमच्या नंबरची गाडी दिसली आणि आपली महालक्ष्मी तर शनिवारी साधी जागेवर हल्ली सुद्धा नव्हती. मग काय त्यांना लगेच आपल्या सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावा पाठवलं आणि इशे मिटावलं. हे ज्या आईला म्हणलं करून जातंय गावानं आमच्या येतं नाव कधी लाचंड संपायची काय माहिती. तिथनं डोकं शांत झाल्यावर पप्पांना घेऊन गेलो वडूच्या LIC ऑफिस. त्यांना तिथं हप्ता भरायला सोडलं आणि मी गेलतो पेडगाव रोडवर असलेलं बलवंत ग्रुपचं प्लॉटिंग बघायला. लवकरच त्याचा बी व्हिडिओ घेऊन येतोय, तयार राहा. संध्याकाळी घरी आल्यावर आवरून गेलो गावात, कारण बरोबर सिद्धनाथ हायस्कूल पुढे आमचं मित्र कार्तिक आणि अनिश खंदारे या दोघांनी कापड्याचं दुकान टाकलं होतं आणि त्याचं आज ओपनिंग होतं. तिथं जाऊन त्या दोघांना शुभेच्छा दिल्या. तिथनं आकाशला घेऊन पॉकेट कॅफेत गेलो, निवांत स्क्रिप्ट लिहित बसलो. तर मंडळी, लवकरच मी तुम्हाला एका मोठ्या ब्रँडचा एका नवीन पद्धतीमध्ये प्रमोशनल व्हिडिओ आणणार, त्यामुळे फॉलो करून ठेवा.